सेल्स टॅक्स विभागात नोकरी लावून देण्याच्या उद्देशाने 10 लाखाची फसवणूक केल्याची घटना 25 ऑगस्टला बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत घडली। या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी 27 ऑगस्टला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। 44 वर्षीय वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आरोपी संतोष प्रल्हाद चव्हाण तर 30 वर्षीय मोगरा येथील रहिवासी सचिन गौरव सिरसार अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहे। आरोपी संतोष चव्हाण हा बडनेरा एसटी आगारात चालक पदावर आहे। त्याने मंगरुळपीर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते। या प्रशिक्षण केंद्रात सूरज उमेश यादव राहणार शारदानगर याने 800 रुपये भरून ॲडमिशन केली। या दरम्यान दोन्ही आरोपींनी सूरजचा विश्वास संपादन करून त्याला विक्रीकर विभागात नोकरी लावून देण्याची बतावणी केली। नोकरी लागणार या उद्देशाने सूरजच्या वडिलांनी स्वतःची शेती विकली। त्यातील 6 लाख रुपये सुरुवातीला संतोष चव्हाणला दिले। नंतर पुन्हा 4 लाख रुपये संतोषच्या मावशीच्या हजेरीत संतोष चव्हाण याला दिले। पैसे देऊन सुद्धा जॉईन कागदपत्र हाती न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सूरज यादव याने 27 ऑगस्टला बडनेरा पोलीस स्टेशन गाठून दोघांविरुद्ध तक्रार दिली। बडनेरा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध 420 34 भादवी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे। शुक्रवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 सप्टेंबरपर्यंत दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।